नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी, के.बी. रोहमारे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोपरगाव अंतर्गत या ई वर्गामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। इयत्ता 11वी युवक भारती मराठी विषय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला भाग क्रमांक 2 मधील पहिला गद्य म्हणजे गद्य क्रमांक 7 आपण अभ्यासायला सुरुवात केलेली होती। यामध्ये आपण गद्याचं नाव आहे माणूस बांधूया। हा गद्य या ठिकाणी प्रवीण दवणे यांचा हा गद्य आहे आणि या गद्याअंतर्गत कवी आपल्याला एक वैचारिक लेखाच्या माध्यमातून किंवा या पाठातून एक वैचारिक विचार आपल्यापर्यंत आलेला आहे आणि हा विचार खरोखरच आपल्याला विचार करायला लावणारा असा या ठिकाणी आहे। आणि बघा, हल्लीचं जीवन या ठिकाणी मोबाईल, इंटरनेट याकडे झुकलेलं आपणाला दिसून येतं आणि माणसातील संवाद हा बंद किंबहुना बंदच या ठिकाणी झालेला आपणाला दिसून येतो। अतिशय अल्पशा असा संवाद या ठिकाणी हा माणसांमध्ये होताना आपल्याला दिसतो। तर बघा परिच्छेद पुढचा। न बोलताही संवाद होणारा संवेदनशील काळ माग पडून आता खूप बोलूनही काळीच न ओलावणारा काळ आला आहे। कारण अनेक आहेत, पण मला जाणवणारं मुख्य कारण म्हणजे माणूस मिथ्या सोनं सत्य हे तत्वज्ञान आरपार बिंबवलं गेलं आहे। पैसा मिळाला की माणूस सुखी होतो हा निष्कर्ष गरिबीतून येऊ शकतो, पण गरिबी दूर करताना दुसरेच एक आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊ नये याची दक्षता मार्केटिंगच्या भरात घेतली गेली नाही। यातून सुसंवाद, प्रेम, माया, वात्सल्य काय मिळणार? भावनेवर का जगता येणार? असे प्रश्न विचारणारा एक वर्ग जगात निर्माण झाला। या वर्गाच्या हातात प्रसारमाध्यमं होती, उद्योगधंदे होते। सूत्रधाराने बाहुल्यांना खेळवावं त्याप्रमाणे या मंडळींनी गेल्या 25 वर्षात साऱ्या जगाचं एक भव्य मॉल मध्ये रूपांतर केलं, जिथे पैसा बोलतो, मन मात्र मूक राहतं। खूप मोठ्या विषयाला या ठिकाणी हात घातलेला आपणाला प्रवीण दवणे या लेखकाने आपल्याला दिसून येतो। आपल्या कुटुंबात, समाजामध्ये या दृष्टिकोनातून विचार करायला लावणारा असा या ठिकाणी पाठ आहे। आणि बघा, पूर्वीचा काळ आणि आताचा काळ किंवा आता वर्तमान यामध्ये खूप अंतर या ठिकाणी पडलं चाललेलं आपणाला दिसून येतं। जसजसा माणूस या ठिकाणी आधुनिकतेकडे झुकत चाललेला आहे, तसतसा त्याचा संवाद, परस्परातील माणसातील संवाद हा या ठिकाणी कमी होत चाललेला आपणाला दिसून येतो। हीच गोष्ट लेखकाला खटकते किंवा याच गोष्टीकडे लेखक आपलं अवधान या ठिकाणी केंद्रित करतोय। आणि बघा, न बोलताही संवाद होणारा संवेदनशील काळ। पूर्वी न बोलताही खूप काही समोरच्याच्या मनामध्ये आहे, हा समोरचा व्यक्ती या ठिकाणी संवेदनशीलतेच्या माध्यमातून तो ओळखू शकत होता। आणि आता खूप बोलून सुद्धा अशी परिस्थिती आहे की काळीच न ओलावणारा काळ आता आलेला आहे। आणि त्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देताना जरी बोलणं तर किंवा संवाद तर कमीच आहेत, आणि जरी संवाद घडत असेल पण त्या संवादाकडे फारसं लक्ष या ठिकाणी आपलं राहत नाही। हे लेखक आपल्याला या ठिकाणी सांगतात। आणि बघा, कारण याचे अनेक आहेत, पण मला जाणवणारं लेखक म्हणतो एक मुख्य कारण म्हणजे काय माणूस मिथ्या आणि सोनं सत्य हे तत्वज्ञान आरपार अगदी माणसामध्ये बिंबलेलं लेखक म्हणतो किंवा समाजामध्ये बिंबलेलं हे आहे। पैसा मिळवला की माणसाला सर्व सुख मिळतात किंवा माणूस सुखी होतो असं गरिबीतून आलेल्या व्यक्ती किंवा गरिबीतून येऊ शकतो, किंवा हा विचार गरिबीतून येऊ शकतो। गरिबीतून विचार काय येऊ शकतो? जी गोष्ट या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबामध्ये पैशाअभावी एखादी गोष्ट मिळत नाही, त्या कुटुंबामध्ये जर पैसे आले किंवा त्या कुटुंबाची एकच धारणा असते की ती गोष्ट पैशामुळे मिळते। म्हणजे बघा, इथं लेखक सांगतो की गरिबीतून किंवा गरिबीतील व्यक्तींना हा विचार येऊ शकतो की पैशामुळे सर्व सुख या ठिकाणी मिळतात किंवा सुख येतं, माणूस सुखी होतो, हा विचार या ठिकाणी गरिबीत वावरणाऱ्या व्यक्तींना येऊ शकतो।
आणि तेच लेखक म्हणतो की दुसरंच एक आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊ नये. बघा, दुसरंच एक आंतरिक अंतर्मनातील दारिद्र्य या ठिकाणी निर्माण होऊ नये याची दक्षता मार्केटिंगच्या भरात घेतली गेली नाही. आणि बघा, दुसरंच लेखक म्हणतो की काय, दुसरं आंतरिक दारिद्र्य हे झालं पैशाच्या अगोदर आपण विचार केला तो पैशाच्या दृष्टिकोनातून दारिद्र्य, आणि एक दुसरं दारिद्र्य आहे मानसिक विचारांचं दारिद्र्य. तर लेखक म्हणतो की हे दारिद्र्य या ठिकाणी निर्माण होऊ नये किंवा हे दारिद्र्य निर्माण होऊ नये याची दक्षता मार्केटिंगच्या भरात घेतली गेली नाही. मानसिक वैचारिक दारिद्र्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय लोकांमध्ये, समाजांमध्ये. तेच दारिद्र्य या ठिकाणी लेखकाने केंद्रस्थानी पकडलेलं आपणाला दिसून येतंय. आणि बघा, यातून काय झालेलं आहे, मानसिक दारिद्र्यातून काय होत आहे की काय की सुसंवाद, संवाद, प्रेम, माया, वात्सल्य हे काय मिळणार. बघा, ज्याकडे आंतरिक दारिद्र्य आहे किंवा मार्केटिंगचं जे युग आपण म्हणतोय त्या युगामध्ये सुसंवाद, प्रेम, माया, वात्सल्य हे तुम्हाला कुठून मिळणार. भावनेवर का जगता येणार, आपल्याला भावनेवर का जगता येणार असे प्रश्न विचारणारा एक वर्ग लेखक म्हणतो निर्माण झाला. या वर्गाच्या हातात प्रसार माध्यमं होती, उद्योगधंदे होते, आणि यांनी हेच सूत्रधाराने बाहुल्यांना खेळवावं त्याप्रमाणे काय केलंय, या मंडळींनी गेल्या 25 वर्षापासून साऱ्या जगाला या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, साऱ्या जगाचा एक त्यांनी भव्य मॉल तयार केलेला आहे. म्हणजे मॉलामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आणि केलंय जिथे पैसा बोलतो, माणसाचं मन मात्र मुकं राहतं. बघा, हे जग एक माध्यमातून किंवा या माध्यमांनी जग जणू काही एक मॉलच तयार केलं आहे. म्हणजे जिथं पैशाची मॉल म्हणजे पैशाची देवाणघेवाण जिथं होते आणि वस्तूची खरेदी विक्री जिथं होते तो मॉल, तिथं संवाद या ठिकाणी अतिशय कमी असतो. अशी जागा हे संबंध जग झालंय असं लेखक म्हणतोय. आणि बघा, लेखक म्हणतो या मॉलमध्ये, या जगाच्या मॉलमध्ये काय परिस्थिती झाली, इथं पैशाला काय, जिथे पैसा बोलतो आणि मन मात्र काय झालेलं आहे, हे मन मुकं झालेलं आहे. इथं फक्त पैसा बोलतोय, मन मात्र मुकं झालेलं आहे. हा लेखक या ठिकाणी आपल्या निदर्शनास आणून देतोय. एकदा पैशानेच जगता येतं, पैशासाठी जगायचं असतं, हाच जगण्याचा उद्देश झाला की मग शिक्षण पैशासाठीच होतं. सजणं धजणं, प्रेम, कला निर्मिती, श्रद्धा, भक्ती, मंदिरं यांचीही दुकानं होतात. मग दुकानातली भाषा खरेदी विक्रीचीच असते, तिथे संवाद नसतो, असतो तो खरेदी विक्रीचा व्यवहार. बघा, लेखक म्हणतोय की काय, एकदा पैशानेच जगता येतं, पैशासाठीच जगायचं असतं, हाच जगण्याचा उद्देश असतो. माणसाचा जगण्याचा उद्देश काय झालेला आहे, पैसा कमवणं आणि पैशाच्याच व्यवहारातून या ठिकाणी व्यवहार करणं, हाच मनुष्य किंवा याच उद्देशातून तो समाधान या ठिकाणी, या उद्देश प्राप्त झाल्यानंतर त्यातूनच समाधान मानण्यासाठी हा मनुष्य या ठिकाणी आपल्याला झुकलेला दिसतोय. आणि बघा, मग काय होतं, मग शिक्षण पैशासाठीच होतं. सगळा जगण्याचा उद्देश जर पैशासाठी, पैसे हाच जगण्याचा उद्देश जर बघितला आपण, तर मग शिक्षण पैशासाठीच होतं. सजणं असेल, धजणं असेल, प्रेम असेल आणि कला निर्मिती, श्रद्धा, भक्ती, मंदिरं ही सगळी लेखक म्हणतो दुकानं होतात. मग दुकानांनी किंवा दुकानातली भाषा ही खरेदी विक्रीचीच होते. बघा, हे सर्व जिथं जिथं पैशाचे व्यवहार या ठिकाणी येतात तिथं तिथं संवाद हा कमी झालेला असतो. आणि तिथं काय होतं, लेखक म्हणतो की तिथं संवाद संपतो आणि काय की तिथं फक्त दुकानातले व्यवहार ज्या पद्धतीनं होतात तसेच व्यवहार या ठिकाणी तिथं होतात. पण दुकानातील व्यवहार फक्त वस्तूंची देवाणघेवाण इथपर्यंतच मर्यादित असतात. तशी मर्यादा या ठिकाणी माणसाला समाजामध्ये ही
येत असते. आणि बघा मग असतो तो फक्त खरेदी विक्रीचाच व्यवहार. लेखक हा आपल्याला या ठिकाणी याची जाणीव करून देतो आहे. पुढचा परिच्छेद बघा. हीच दुकानाची लागण बाहेरून आत सरकली. बघता बघता घरही अबोल झाली. वडील आई यांच्या स्पर्शातून जाणवणारं वात्सल्याचं उबदार घर आर्थिक हव्यासाच्या बुलडोजर खाली भुईसपाट झालं. न तिथं बांधला गेला नात्याचा एक चकचकीत काचमहाल. इथे माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता. बघा लेखकाच्या मनामध्ये या माणसातील माणूस पण जे विसरलेला आहे, किंवा माणसातील जे जिव्हाळ्याचे, प्रेमाचे, वात्सल्याचे जे संवाद आहे त्या ठिकाणी बंद होत चाललेले आहे. आणि भविष्यात जर अशी परिस्थिती राहिली तर माणसाचं काय होईल या विचारानेच लेखक हा वैचारिक लेख आपल्या समोर मांडतो आहे. आणि बघा ही जी काही दुकानाची लागण जी आहे, लेखक म्हणतो हे व्यावहारिकता जी आहे माणसातील त्या ठिकाणी ही आत सरकली. आत म्हणजे बघता बघता ती कुटुंबामध्ये सरकली, घरामध्ये सरकली. आणि घरातील काय परिस्थिती झाली, आई असेल, वडील असेल, यांच्या स्पर्शातून जाणवणारी घर ही आता अबोल झालेलं, किंवा यांच्या स्पर्शातून जाणवणारी जी काही वात्सल्य होतं, जे काही उबदारपणा होता, जे प्रेम होतं, जो जिव्हाळा होता आईवडिलांच्या स्पर्शातून जाणवणारा, तो आता या परिस्थितीमध्ये लेखक म्हणतो की काय झालेला आहे, तो आर्थिक हव्यासासाठी, पैशाच्या प्राप्तीसाठी, आर्थिक हव्यासासाठी ते घर अगदी लेखक म्हणतो बुलडोजर खाली भुईसपाट झालंय. म्हणजे ही व्यवस्था जी काही आहे, ही विशिष्ट व्यक्ती घरातील ही फक्त आर्थिकतेच्याच पाठीमागे या ठिकाणी लागल्यामुळे घर ही संकल्पना लेखक म्हणतो भुईसपाट झाली आहे. हे सध्याचं वास्तव आहे. सध्याचं वास्तव चित्रण या ठिकाणी आपणही बघतोय, समाजामध्येही बघतो, आपल्या कुटुंबातही. आपला कुटुंबही त्याला अपवाद नाहीये, हे लेखक आपल्या निदर्शनास आणून देतो. आणि बघा तिथं बांधला गेला आहे नात्याचाच एक चकचकीत महाल. घर म्हणजे लेखकाच्या दृष्टीनं काय आहे, नात्याचा फक्त काय केलं गेलेलं आहे, नात्याचा चकचकीत काच महल बांधला गेलेला आहे. फक्त नाती ही लोकांना दिसतात, पण त्या नात्यातील जिव्हाळा, प्रेम, वात्सल्य हे या ठिकाणी हे कुठंतरी दूर गेलेलं लेखकाला दिसून येतं. आणि बघा इथे माणूस लेखकाला दिसत आहे पण जाणवत नव्हता. माणसाचं अस्तित्व होतं पण तो जाणवत लेखक म्हणतो नव्हता. ओठ हलत होते पण साध पोहोचत नव्हती. ज्या पिढीनं उत्कट नात्याचे दुथडी भरलेले काठ अनुभवले, ती पिढी काठावरच फेकली गेली. बघा लेखक खंत व्यक्त करतोय आणि लेखक म्हणतोय काय, इथं फक्त होठ हलतात पण साध पोचली जात नव्हती. ओठ हलताय, विचार या ठिकाणी व्यक्त केले जात आहे, पण दुसऱ्या पिढीपर्यंत किंवा दुसरे त्या विचारांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. कुटुंबातील एक अवस्था अशी आहे, वृद्ध व्यक्ती आहे, ज्येष्ठ नागरिक घरातील आहे, ते नवीन लहान मुलांना म्हणजे नवीन पिढीला या ठिकाणी काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात, किंवा काही विचार देण्याचा प्रयत्न करत असतात, काही संस्कार करण्याचा प्रयत्न करत असतात. पण हल्लीच्या पिढीला, नव पिढीला या ठिकाणी ते बंधनं या ठिकाणी वाटताना दिसतात. त्यामुळे ही पहिली पिढी, ही ज्येष्ठ नागरिक यांनी जे अनुभवलेलं आहे, त्यांनी पिढीचं जे काही उत्कट नातं आहे, जे जिव्हाळा, प्रेम त्यांना ज्या कुटुंबात मिळालं ते त्यांनी भरभरून अनुभवलेलं आहे. आणि तेच आताही या कुटुंबामध्ये मिळावं असं त्यांची इच्छा आहे. पण काळाच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी ही पिढी ज्येष्ठ नागरिकांची काठावरती लोटली गेलेली आपणाला दिसून येते. त्यांना प्रवाहात सामील केलं जात नाही, त्यांच्या विचारांना. हे या ठिकाणी खंत लेखक व्यक्त करताय. आणि बघा ती पिढी काठावरच या ठिकाणी फेकली गेली. डोळ्यात खिन्न अश्रू आणि काळजात क्रंदन होऊन फक्त बघत राहिली. हे काय घडतंय? माणसं असं का वागतायत? शिक्षणाचं असं काय होत आहे? वृत्तपत्र समाजाला कुठं नेत आहेत?
कोसळत कोसळत अजून सारी पडझड कुठपर्यंत खाली जाणार आहे याचा पोखरणारा भुंगा घेऊन 70-75ची मन कातर होत राहिली. अर्थात यांना काय वाटतंय याकडे लक्ष द्यायला दुकान रूप जगाला पैशानंच सुख खरेदी करायला निघालेल्या घराला वेळच कुठं होता. तरुण चाक धावत होती. म्हातारे पाय काठावर थरथरत उभेच होते. पहिलं तीराची नाव येईल म्हणून. बघा, 2 पिढ्यातील संघर्ष, 2 पिढ्यातील संवाद लेखक इथं व्यक्त करताय. आणि लेखक म्हणताय की काय ही सर्व अवस्था बघून त्या काठावरती फेकले गेलेले ते पिढीतील लोक किंवा ते लेखक म्हणतात की जी ज्येष्ठ नागरिक आहे 70-75तील ती व्यक्ती किंवा ते वृद्ध समाजातील या नवतरुणांना आदर्श संस्कार करण्याचा ते प्रयत्न करत आहे. पण काय परिस्थिती झालेली आहे हे सर्व बघत असताना ते म्हणतात की काय डोळ्यात त्यांच्यात खिन्न किंवा दुःख दिसून येत आहे, दुःखाश्रू दिसून येत आहे. त्यांच्या काळजात अगदी क्रंदन होऊन फक्त बघत राहणं हेच या ठिकाणी त्यांच्या हातात आता राहिलेलं आहे. आणि हे काय घडतं आहे, माणसं अशी का वागत आहेत, शिक्षणाचं असं काय होतंय, वृत्तपत्र समाजाला कुठं नेत आहेत, हे सगळं कोसळत कोसळत याची काही अजून सारी जी काही पडझड कुठपर्यंत होते हे व्यक्ती फक्त किंवा 70-75तील ही व्यक्ती या ठिकाणी फक्त बघत आहे आणि मन मारून या ठिकाणी ते जगताना आपल्याला दिसत आहे. आणि अर्थात त्यांना काय वाटतंय याकडे लक्ष द्यायला दुकानरूपी जग म्हणजे कुटुंब म्हणजे एक दुकान झालेलं आहे. आणि ह्या कुटुंबरूपी दुकानातून लेखक म्हणतात की काय की जगाला पैशानंच सुख खरेदी करायला निघालेल्या घराला वेळ कुठं आहे. बघा, म्हणजे घर म्हणजे एक दुकान झालेलं आहे आणि जगातील जी सुख आहे ती पैशानेच मिळवतात याकडेच त्या घराचं या ठिकाणी लक्ष आहे किंवा घर तिकडंच पळतंय. मग त्या घरातील हे 70-75तील जे वृद्ध व्यक्ती आहे त्यांचे जे काही विचार आहे त्याकडे कुणाचंही लक्ष या ठिकाणी नाही. आणि अशा वेळी काय की तरुण चाक धावत आहे, धडपड करत आहे पैशासाठी तरुण पिढी आत्ताची. आणि म्हातारे पाय लेखक म्हणतो काठावर थरथरत उभेच होते. आणि पहिलं तीराची नाव येईल म्हणून ते तसेच उभे आहे. आपल्या कुटुंबात आपल्या जीवनात या ठिकाणी बदल होईल, सुसंवाद माणसातला वाढेल या विचाराची हे वृद्ध व्यक्ती काय करताय, वाट बघताय. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबू. राहिलेला घटक आपण पुढच्या तासाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासू. धन्यवाद.